हॅलो माय ब्युटिफुल पीपल अँड माय फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी पुन्हा एकदा 2024 या वर्षी आपल्यासाठी प्रिडिक्शन घेऊन आलेला आहे. आपल्याला 2024 या वर्षाचं सैर करून घेऊन येणार आहे. हे वर्ष आपल्याला कसं जाणार आहे, सामाजिक, आर्थिक, रिलेशनशिप, एज्युकेशन वाईज, करिअर वाईज, ज्या पण आपल्याला काही गोष्टी निघणार आहेत ते मी आपल्या समोर ठेवणार आहे. इथे कार्डमध्ये आपल्याला जी पण काही एनर्जी निघणार आहे, जे युनिव्हर्सल मला मेसेज पाठवणार आहे, मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहे. तर 2024 हे जे नवीन वर्ष चालू झालेलं आहे, माझे कर्क राशीचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी मी सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य हे संपूर्ण यांच्या आयुष्यामध्ये युनिव्हर्सल घेऊन येऊ दे आणि आपल्याला पूर्णपणे बहाल करू दे, ही मी प्रेयर करते. पुन्हा एकदा आपलं माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माय टॅरोट रीडिंगच्या माध्यमातून जो आपण प्रत्येक वर्षासाठी आपल्यासाठी कार्यक्रम घेऊन येत आहोत, तोच यावर्षी 2024 या वर्षासाठी मी पुन्हा घेऊन आलेला आहे. तर आजची आपली राशी आहे कर्क राशी आहे आजची आपली. आणि 2024 कर्क राशीसाठी आपल्याला हे वर्ष कसं जाणार आहे, काय काय येणार आहे, काय होणार आहे, काय सरप्राईजेस आहेत, काही गिफ्ट आहेत, काही आनंदाच्या गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे काही कठीण प्रसंग जर असतील तर मी ते पण आपल्यापुढे वर्णन करणार आहे. कारण मी दोन्ही गोष्टी आपल्याला सांगणार आहे. जर काही अडचणीचं असेल, काही कठीण प्रसंग 2024चे असतील तर यासाठी सांगणार आहे की याच्यामध्ये आपल्याला अडवाईच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण कुठल्या पद्धतीनं स्टेप्स घ्यायला पाहिजे आहे याचं पूर्णपणे युनिव्हर्सलकडून, एंजल्सकडून ॲडवाईस घेऊन कशा पद्धतीनं स्टेप्स आपल्याला घ्यावे लागतील हे पण मी सांगणार आहे. चला तर पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करते. आणि कर्क राशीचं आपण जे आहे सामाजिक, आर्थिक, करिअर वाईज, शैक्षणिक वाईज, रिलेशनशिप, जिथे जे पण आपल्याला येणार आहेत त्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी मी सादर करत आहे. थँक्यू व्हेरी मच. हे युनिव्हर्सल माझे कर्क राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत, जे माझे फ्रेंड्स आहेत, 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी काय घेऊन आलेलं आहे त्यांना जाणून घ्यायचं आहे. आणि मी माई आपल्या तुमच्या सेवेसाठी इथे हजर आहे. थँक्यू व्हेरी मच. कार्ड आपण स्प्रेड करून घेत आहोत. पूर्ण शफल केलेले आहेत कार्ड आपण. आणि याच्यातली मी रँडमली 10 कार्ड काढून घेणार आहे. कर्क राशीच्या व्ह्यूअरसाठी काय एनर्जी आहे 2024ची, प्लीज गाईडलाईन करा. इथे आपल्यासाठी ज्या पण काही गोष्टी येणार आहेत ते मी सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. तर प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. ओके, तर मी याच्यातले 10 कार्ड्स सिलेक्ट केलेले आहेत, जे मला इंट्युशनच्या माध्यमातून जे पण मला वाटतं त्याच्यातली मी ही एनर्जी घेतलेली आहे. व्हेरी गुड. बॉटम ऑफ द डेकचीच एनर्जी आपल्याला आलेली आहे, चॅरियट. क्या बात है. इथेच आपल्याला पूर्णपणे बराच उलगडा इथे झालेला आहे. खूप साऱ्या गोष्टीवर आपलं कंट्रोल असणार आहे. ज्या गोष्टी आपण अचीव करण्यासाठी जे प्रयत्न करत होता त्या बऱ्याच गोष्टी आपल्याजवळ येतेल्या इथं दिसत आहेत. कारण चॅरियटची एनर्जीच ही असते की कुणीतरी एक गाईडलाईन करणारा तुमच्या जीवनामध्ये एक गुरुच्या स्वरूपामध्ये कुणीतरी एंट्री करायला लागलेला आहे. आणि एवढ्या दिवस जे तुम्हाला समजत नव्हतं की ॲक्च्युली ज्या काही माझ्या गोष्टी व्हायला आलेत हा राईट वे आहे का रॉंग वे आहे, हे जे कन्फ्युजन तुमच्या माइंडमध्ये जे चाललेलं होतं, तर इथे आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या पाथवरून चाललेला आहे तो पाथ योग्य आहे. आणि जिथे पण आपला थोडासा तुम्हाला कन्फ्युजन टाईप असं होत होतं की हा डिसिजन माझा योग्य होईल का नाही होईल, तर इथे आपल्याला गाईडलाईन करण्यासाठी सुद्धा कुणीतरी गॉडफादर भेटणार आहे, कुणीतरी एक स्ट्रॉंग पर्सन भेटणार आहेत. इथे आपल्याला एक गुरुच्या स्वरूपामध्ये कुणाचं तरी आपल्याला यावर्षी 2024 यावर्षी दर्शन होणार आहे आणि ते तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहेत. ओके, तर पुढची आपण जी काही एनर्जी आलेली आहे ती पण आपण पाहणार आहोत. कर्क राशी 2024 याबद्दल आपण प्रिडिक्शन करत आहोत.
सगळे कार्ड मी ओपन करून घेते आणि तुम्हाला एक एक गोष्टी याच्यातल्या काय एनर्जी आपली आलेली आहे ती मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. ओके, आपलं पहिलं कार्ड आलेलं आहे द वर्ल्ड. वा क्या बात आहे. कर्क राशीवाले यावर्षी 2024 या वर्षीची आपली बहुतेक खूप सारी मोठी लॉटरी लागणार आहे. जे पण आपण मॅनिफेस्टेशन केलेलं होतं त्या बऱ्याच इच्छा आपल्या यावर्षी पूर्ण होण्यासाठी हे निघालेलं आहे. गुड व्हील ऑफ फॉर्च्यून, गुड लकचं पण आपल्याला ही एनर्जी निघून आलेली आहे. पुन्हा आपल्याकडे आलेला आहे किंग ऑफ सॉर्ड्स. आपल्याकडे द सनची एनर्जी आलेली आहे. क्या बात है. कर्क राशि वालों, बहुत अच्छी एनर्जी निकल के आई है. 8 ऑफ पेंटिकल्स, 7 ऑफ कप्स. ज्या पण स्वप्नांचा तुमचा पाठपुरावा चाललेला होता ती सगळी तुमची स्वप्न साधारणपणे या वर्षामध्ये सातत्यानं जो तुमचा प्रयत्न झालेला होता आणि त्या गोष्टीसाठी जे तुम्ही एक हार्ड वर्क केलेलं होतं, तर यावर्षी ते कुठं ना कुठंतरी स्वप्न तुमचं फुलायला लागलेलं आहे, उमलायला लागलेलं आहे आणि तिचे रिझल्ट 2024 यावर्षी तुमच्याकडे यायला लागलेले आहेत, अट्रॅक्ट व्हायला लागले आहेत. द फुलची एनर्जी निघून आलेली आहे. व्हेरी गुड. ही एक सांगते की न्यू प्रॉस्परिटी, न्यू ग्रोथ, न्यू ऑपॉर्च्युनिटी. ज्या आपण एक नवीन गोष्टीसाठी तुम्ही जो ट्राय केलेला होता किंवा जी त्याची पेरडी केलेली होती, जी मशागत करून तुम्ही जे 2023 या वर्षामध्ये जे कष्ट घेतलेलं होतं त्या कष्टाला यावर्षीचं तुमच्या फळ यायला लागलेलं आहे. द हँग्ड मॅन. स्पिरिच्युअलिटी ग्रोथ आपली कशी आहे त्या संदर्भात आपल्याला हे सांगायला लागले. स्पिरिच्युअलिटी ग्रोथ पण आपली खूप चांगली आहे. पण इतक्या साऱ्या घडामोडी होत असताना तुमच्यामध्ये जो एक लेझीनेस येणार आहे त्या रिलेटेड पण आपल्याला ही हँग्ड मॅनची एनर्जी दाखवायला लागलेली आहे. 8 ऑफ वँड्स. 8 ऑफ वँड पण ही खूप चांगली आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे. 8 ऑफ वँड याचा मिनिंग असा निघून येतो की एकतर तुम्ही जे बोलण्यामध्ये स्वतःचं स्किल जे डेव्हलप केलेलं आहे किंवा जे नॉलेज तुम्ही जे घेतलेलं आहे, जे एक मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा जो स्टडी चालू होता आणि त्या स्टडीच्या रिलेटेड जे तुमची एक नॉलेजमध्ये जी ग्रोथ झालेली आहे त्याच्यामुळं तुमचं जे कम्युनिकेशन स्किल वाढलेलं आहे आणि कम्युनिकेशनच्या जोरावर तुम्ही जे काही बऱ्याच गोष्टी अचीव करणार आहेत त्यासाठी आपल्याला हे 8 ऑफ वँडची एनर्जी आलेली आहे. त्याचप्रमाणे एस ऑफ वँडची सुद्धा आपल्याकडे एनर्जी आलेली आहे की युनिव्हर्सल म्हणायला लागलेला आहे की मांग बेटा मांग, तुझे क्या चाहिए, मैं तो देने के लिए तैयार है, तू लेने के लिए तैयार है की नाही. कारण आपल्याकडे हे एनर्जी सगळ्या अशा निघून आले. द वर्ल्ड आलेला आहे, व्हील ऑफ फॉर्च्यून आलेला आहे, द सन आलेला आहे, द फूल आलेला आहे, द चॅरिट आलेले, मेजर आर्काडाचे इतके सुंदर कार्ड आलेले आहेत, इतके पॉझिटिव्ह कार्ड आलेले आहेत. म्हणजे मला सुद्धा तुमच्याबरोबर हे प्रिडिक्शन करताना खूप छान वाटायला आलेले, खूप आनंद वाटायला आलेला आहे. कारण जेव्हा पण खूप साऱ्या पॉझिटिव्ह एनर्जी येतात तेव्हा प्रिडिक्शन ज्यावेळेला मी करत असते किंवा सांगत असते किंवा तिची एनर्जी मी जे एक्सप्लेन करत असते तेव्हा मला सुद्धा खूप खुशी वाटत असते की ज्या पद्धतीने इथे आपल्याकडे एनर्जी सगळ्या निघून आलेल्या आहेत ते पाठीमागं तुमचे जे 1, 2, 3 वर्षामध्ये जो तुमचा एक स्ट्रगल चाललेला होता, जे एक हार्डवर्क चाललेलं होतं आणि बऱ्याच वेळेला तुमच्या सक्सेसला तुम्ही ज्याप्रमाणे अपेक्षित केलं होतं ते यश जर मिळत नव्हतं, तर यावर्षी तुमचं ते कष्ट जे आहे ते वाया गेलेलं नाही. त्याची पूर्णपणे तुम्ही पेरणी केलेली होती आणि त्याचे फ्रूटफुल रिझल्ट आता यावर्षी तुम्हाला मिळणार आहे. 2024 खूप चांगली. कॉंग्रॅच्युलेशन्स कर्क राशीवाल्यांनो. तर आपण याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी पाहणार आहोत की आपलं पहिल्यांदा तर आपण पाहणार आहोत की आपलं फायनान्शियल हे वर्ष 2024चं कशा पद्धतीनं आपल्या लाईफमध्ये येणार आहे. तर इथं बघता द वर्ल्डची एनर्जी आणि फॉर्च्यून, व्हील ऑफ फॉर्च्यूनची आणि सनची एनर्जी बघता, भूलची एनर्जी बघता, तुम्ही जो काही एक नवीन प्रोजेक्ट चालू केलेला होता किंवा ज्याच्यावर तुम्ही वर्क करत होता, तर मग ते बिझनेस रिलेटेड असेल, ते एज्युकेशन रिलेटेड असेल, याच्यामध्ये आपल्याला खूप चांगली ग्रोथ व्हायला आलेली आहे, खूप चांगली प्रॉस्पेरिटी आहे, तर खूप चांगला अबंडन्स आपल्याला दिसायला आलेला आहे. 7 ऑफ कप्सची एनर्जी हेच सांगायला लागलेली आहे की तुम्ही ज्या पण क्षेत्रामध्ये करिअरसाठी जे तुमचं कष्ट चाललेले होते तर त्या कष्टाला तुमच्या इथे यश मिळायला आलेलं आहे, ही आपल्याला एनर्जी सांगायला आलेली आहे. एस ऑफ वँडची एनर्जी आपल्याला हे सांगायला आलेली आहे, जो तुमचा एक प्रमोशनसाठी काय तुमचं थांबला असेल, इन्क्रीमेंटसाठी थांबला असेल, एज्युकेशनसाठी काही गोष्टी एवढ्या दिवस थांबल्या असतील तर इथं आपल्याला पूर्णपणे क्लीन चिट मिळालेलं आहे. ग्रीन कॅरिडोर आपल्यासाठी ओपन झालेला आहे. तर इथं विदाउट एनी डिस्टर्बन्स आपला रस्ता इथे पूर्णपणे मोकळा झालेला आहे. तर या गोष्टी आपल्याला एक सक्सेसफुली तुम्ही त्या चांगल्या पद्धतीनं अचीव करू शकता.
फायनान्सची एनर्जी बघितली तरी तर खूप चांगली आपली फायनान्स एनर्जी आहे. जर तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करणार असाल, शेअर मार्केटमध्ये असेल किंवा प्रॉपर्टीमध्ये असेल किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये एक इन्व्हेस्ट म्हणून जे गोष्टी करणार आहात तर ती इन्व्हेस्टमेंट जे आहे त्या स्वरूपामध्ये तुमचा फायनान्स तुमच्याकडे स्ट्रॉंग होत राहणार आहे आणि त्या पण एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटीच्या स्वरूपामध्ये ह्या गोष्टी तुमच्याकडे ॲट्रॅक्ट व्हायला लागलेल्या आहे. कारण व्हील ऑफ फॉर्च्यूनची जी एनर्जी आपल्याकडे आलेली आहे ती हीच पुन्हा पुन्हा सांगायला लागलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये इथं सक्सेस तुमचा आहे आणि त्या सक्सेसला फक्त तुम्ही कशा पद्धतीनं पॉझिटिव्हली घेता. फक्त इथं आपल्याला द सनची एनर्जी हे सांगायला आलेलं आहे की जे पण आहे कुठल्याही गोष्टी विचार करून चला. बऱ्याच वेळेला असं होतं की माणसाला एकदा यश मिळायला लागलेला आहे तर त्याचा कॉन्फिडन्स पूर्णपणे त्याचा वाढलेला असतो. बऱ्याच वेळेला हा जेव्हा कॉन्फिडन्स वाढलेला असतो तेव्हा थोडासा माणूस इझी होतो, लेझी होतो अशा पद्धतीनं मी म्हणेल. कारण मला इथं ते दिसायला लागलेलं आहे. तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही जी एक ग्रोथ केलेली होती, जी एक प्रॉस्पेरिटी आली होती, जी एक अबंडन्सच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे एक गोष्टी ॲट्रॅक्ट झालेला होता, असा नको की पटकीनं फार मोठा असा थोडासा अभ्यास कमी पडल्यामुळं म्हणेल किंवा लेझीनेसमुळे म्हणेल किंवा तर ह्या गोष्टी आपल्याला फार मोठा धक्का द्यायला नको. ज्याप्रमाणे की आपण जर इन्व्हेस्टर असाल आणि शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर या गोष्टीमध्ये आपल्याला इथे जपून राहण्यासाठी सांगितलेलं आहे. इथं आपली फॅमिली रिलेशनशिपची जर एनर्जी बघायला गेला तर फॅमिली रिलेशनशिपमध्ये सुद्धा खूप हॅपीनेस इथे घेऊन आलेला आहे. कारण द सनचीच एनर्जी आपल्याकडे अतिशय स्ट्रॉंग निघून आलेली आहे. सणच आला आहे म्हणल्यानंतर संपूर्ण चारी बाजूनं आपल्या जीवनामध्ये प्रकाशच पडलेला दिसायला आलेला आहे. ज्यांना पण एक कन्सिव्हसाठी त्यांचा प्रयत्न चाललेला होता त्यांना यावर्षी 2024 या वर्षीची खूप चांगली एक गुड न्यूज यायला लागली आहे. घरामध्ये कुठे ना कुठेतरी एक बेबीचं आगमन व्हायला लागलेलं आहे हे पण आपल्याला दिसायला लागलेलं आहे. ज्यांचं कोणाचं प्रमोशन वगैरे राहिलं होतं, इन्क्रीमेंट वगैरे राहिल्या होत्या तर त्यासुद्धा गोष्टी आणि बेबीचं आगमन ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तुमच्या लाईफमध्ये इथं घडतेल्या दिसायला लागलेल्या आहेत. इकडे आपल्याला जो हँगडमॅनची एनर्जी निघून आलेली आहे. थोडंसं असं वाटेल की ॲक्च्युली काम बरंच पुढं आपलं चाललेलं होतं, मध्ये मध्ये कामाला ब्रेक मिळेल, बराच मोठा ब्रेक मिळेल. कारण तो ब्रेक जो असणार आहे तुमचा अवेअरनेस कमी असल्यामुळं हा ब्रेक मिळत राहणार आहे. तर तो अवेअरनेस जो आहे तुम्हाला कायमच ठेवावं लागेल, शार्प कायमच राहावं लागेल, स्टडीड कायमच राहावं लागेल. इथे आपल्याला या गोष्टी दिसून यायला लागतील. द फुलची एनर्जी आणि द वर्ल्डची एनर्जी आपल्याला बघता जर इथं आहे ते आपल्याला फॉरेनचे जे काही चान्सेस आपल्याला बिझनेससाठी म्हणा किंवा तुम्हाला एक ट्रॅव्हलिंगसाठी म्हणा किंवा एक दुसरे देश जाऊन फिरायचे आहेत तिथे आपल्याला सेटल होण्यासाठी जो तुमचा काय ट्राय चाललेला होता किंवा विजाच्या प्रोसेस आपल्याला चाललेल्या होत्या, मग ते एज्युकेशनमध्ये असेल, तुमच्या जॉबमध्ये असेल, तुमच्या करिअरमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, ज्या पण गोष्टीसाठी तुम्ही एवढ्या दिवस विजासाठी जो एक ट्राय चाललेला होता किंवा बाहेर जाऊन एक सेटलमेंट करायची तुमच्या डोक्यामध्ये जे काय एक स्वप्न चाललेली होती तर इथे आपल्यासाठी पुन्हा ही एक गुड न्यूज आहे की येस ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये नक्की तुम्ही ॲट्रॅक्ट करत आहात आणि 2024 हे वर्ष आपल्यासाठी ते पण एक विशेष लाभ म्हणून घेऊन आलेला आहे. आणि हा जो लाभ आहे तो सोने पे सुहागा म्हणतात त्याप्रमाणे इथे आपल्याला दिसायला लागलेला आहे. द फुलची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेली आहे की हां तुम्ही प्रत्येक गोष्टीची एक इथं चांगली सुरुवात दिसायला लागलेली आहे. ग्रोथ, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स ह्या गोष्टी तर दिसायला लागलेल्या आहेत. रिलेशनशिपमध्ये ज्या पण काही गोष्टी चाललेल्या होत्या किंवा जे काही रिलेशनशिपमध्ये थोडेसे वादविवाद चाललेले होते, बरेच मॅटर आपले जर ह्याच्यापर्यंत पोचले असतील, कोर्ट कचेरीपर्यंत पोचले असतील तर इथं आपली जे आहे ते प्रत्येक प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होताना दिसत आहे. आणि रिलेशनशिपमध्ये पुन्हा एकदा तुमची जी फॅमिली आहे एकमेकांना अशी पूर्णपणे बॉन्डिंग झालेली इथं आपल्याला दिसत आहे. पण द फुलची एनर्जी आपल्याला हे पण सांगत आहे की जो एक सण पण आपल्याला तेच सांगते, फुल पण आपल्याला सांगते की खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही जेव्हा जाचाल तेव्हा ह्या साऱ्या गोष्टी तुमच्या हातातून पूर्णपणे निसटून जाणार आहे. तर इथे आपल्याला अलर्ट व्हायला सांगण्यात आलेले आहेत. इथे आपल्याला हे पण सांगायला आलेत की गाईडलाईन करणारे पण तुमच्या जीवनामध्ये खूप सारे गॉडफादर येत राहतील, तर त्यांच्या पण जरा काय सल्ला आहे त्या सल्ल्याचं तुम्हाला इथे विचार करायला. जर तुम्ही एक नवीन कोणत्याही गोष्टीमध्ये जर प्रवेश करत असाल तर इथे पूर्णपणे एक चांगल्या पद्धतीनं
कन्सल्टिंग घेऊन किंवा मोठ्या लोकांचा विचार घेऊन याच्यामधले फायदे तोटे याचं स्वरूप जाणून मग तुम्हाला तिथं इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा जे पण काही तुम्हाला एक नवीन ओपन करायचं आहे तर इथं आपल्याला त्या गोष्टी रिलेटेड थोडासा द फुलची एनर्जी आपल्याला इथं सावध राहण्याचा इशारा द्यायला लागलेली आहे. तर इथं सगळ्यांचं एक मत घेऊन एक त्याच्यातला पॉझिटिव्ह वे निगेटिव्ह वे ह्या दोन्ही पण गोष्टीचा विचार करून जर तुम्ही त्याचा जर ताळमेळ जर बसवला तर इथं फार मोठं कुठल्याही गोष्टीची रिस्क आपल्याला दिसत नाही आहे. ज्यांचं पण एक रिलेशनशिपच्या रिलेटेड लव्ह रिलेशनशिपच्या रिलेटेड काही गोष्टी चाललेल्या होत्या तर इथं मी असं म्हणेन की थोडंसं या गोष्टीसाठी आपल्याला ग्रीन सिग्नल आहे. पण इथं जर तुम्ही मॅरेजसाठी जर विचारत असाल तर इथं थोड्याशा गोष्टी थोड्या एक पोस्टपोन होण्याची शक्यता आहे. पण होणार ह्या गोष्टी आहेत पण लगेच आपल्याला हा रिझल्ट पॉझिटिव्ह कुठून मिळणार नाही आहे किंवा याच्यामध्ये थोडंसं काय होणार आहे चढ उतार ह्या रिलेशनशिपमध्ये येत राहणार आहेत. याचं कारण हे आहे की पुन्हा पुन्हा मला जी इथं एनर्जी आपली जी दिसायला लागलेला आहे थोडासा आपला एक तडकाफडकी स्वभाव थोडासा आपला रागीट स्वभाव थोडासा एक रेबेल टाईप असणारी आपली एनर्जी याच्यामुळं थोडं लव्ह रिलेशनशिपमध्ये जर पुढे आपल्याला हा विषय घेऊन जायचा असेल मॅरेजपर्यंत पोचायचा असेल तर थोडासा फटकळ स्वभावामुळं थोडा रागीट स्वभावामुळं याचा अतिरेक कुठे होऊ नये यासाठी आपल्याला एंजल्स गोष्टी सांगायला लागलेल्या आहेत. आपल्याकडे पेज ऑफ पेंटिकलची पण एनर्जी आलेली आहे, किंग ऑफ कप्सची पण एनर्जी आलेली आहे. हे आपल्याला एनर्जी हे सांगायला लागलेलं आहे की हेल्थच्या रिलेटेड आपल्याला इमोशनवर खूप सारा कंट्रोल ठेवावं लागेल. इथे समाधान सुख आनंद सक्सेस ह्या गोष्टी पण आल्या तर जेव्हा एक इमोशनचा हाय टेम्पो झालेला असतो तेव्हा आपल्याला त्याच्यावर थोडं कंट्रोल ठेवायचा आहे. किंवा जेव्हा आपल्याला एखादा त्रास देणाऱ्या काही गोष्टी होतात काही हेक्टिक असणाऱ्या काही गोष्टी होतात घरामध्ये थोडंसं काही एक अपोजिट घडणाऱ्या गोष्टी असतात जिथे पण तुम्ही करिअरमध्ये असाल जॉबमध्ये असाल एज्युकेशनमध्ये असाल बिझनेसमध्ये असाल थोडासा त्रासदायक ज्या वेळेला गोष्टी होणार आहेत तेव्हा तुमच्या इमोशनवर तुमचं कंट्रोल राहणार नाही. म्हणजे सुखामध्ये पण इमोशन लेवल तुमच्या हाय होणार आहेत आणि थोड्याशा एक अपोजिट झालेल्या वातावरणामध्ये निगेटिव्ह झालेल्या वातावरणामध्ये एक फार मोठे ब्लॉकेजेस तुमचे क्रिएट होऊ शकतात. तर इथे तुम्हाला स्वतःच्या भावनेवर नियंत्रण ठेवायला सांगितलेलं आहे. याचं कारण असं आहे की कुठे ना कुठे तर भावनेचा फार मोठा जर उद्रेक झाला तर हेल्थ इश्यू इथे क्रिएट होऊ शकतो. यासाठी आपल्याला हेल्थच्या रिलेटेड ही काळजी घेण्यासाठी सांगितलेली आहे. थोडंसं एक भावनेचं जे नियंत्रण तुमचं आहे हे तुम्हाला बॅलन्स करून जावं लागणार आहे. हे भावनेचं नियंत्रण जे आहे ते इनबॅलन्समध्ये तुमची एनर्जी इथं राहणार आहे हे आपल्याला दिसायला आलेलं आहे. कारण तुम्हाला जो येणारा जो पटकीड राग जो असतो त्या रागामुळं कुठेतरी हेल्थवर त्याचा बॅड इफेक्ट होऊ नये यासाठी आपल्याला ही एनर्जी काळजी घेण्यासाठी सांगायला लागलेली आहे. इथे आपल्याकडे हँगरमॅनची एनर्जी एक ही सांगायला लागलेली आहे. बरीच कामं मध्ये मध्ये असे काही छोटे छोटे ब्रेक येत राहतील त्यावेळेला तुमच्या कामाला काही वेळेला डिले होत राहील. डिले फक्त होणार आहे पण त्या कामाची एनर्जी ही पॉझिटिव्हच असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं इथे थांबून आपल्याला पुढं जावं लागणार आहे ही आपल्याला एनर्जी इथे सांगायला लागली. त्याचप्रमाणे जे पण कोणी स्पिरिच्युअलिटी मध्ये आहेत आध्यात्मिक दुनियामध्ये ज्यांचा कोणाचा एक ओढा वाढलेला आहे त्याच्याबद्दल एक अट्रॅक्शन वाढलेलं आहे तर इथे आपली स्पिरिच्युअलिटी जी ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं आपली इथं दाखवायला लागलेली आहे. त्याचप्रमाणे इथं आपल्याला दुसरी पण एक बाजू इथं सांगायला लागलेला आहे. जे पण लोक ॲडिक्टेड आहेत तर त्या ॲडिक्टेडपासून थोडं स्वतःला सांभाळायचं आहे. म्हणून इथं जो हेल्थच्या रिलेटेड जो इमोशनचा एक प्रश्न मला दिसला होता तो त्याच रिलेटेड मी आपल्याला सांगत होते. त्याचं कारण हे आहे की स्वतःची हेल्थ सांभाळायसाठी आपल्याला बरीच इथे एनर्जी घालवावी पण लागणार आहे. तर यासाठी जर आपल्याला इथे सांभाळून राहायचं आहे. बाकी बघता हे जे 2024 हे
वर्ष आहे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य घेऊन इथं आलेलं आहे. तर तुम्ही त्याचं वेलकम करण्यासाठी कशा पद्धतीनं तयार आहात, कशा पद्धतीनं त्याला अट्रॅक्ट करून घेत आहात आणि कशा पद्धतीनं ते वर्क करून घेत आहात, हे आपल्याला युनिव्हर्सलनं तुम्हालाच तो प्रश्न केलेला आहे. युनिव्हर्सलनं तर आपल्याला यावर्षी भरभरून जोडीमध्ये टाकलेलं आहे. जेवढं पण तुम्ही मागितलेलं आहे त्याच्यापेक्षा पण इथं जास्त त्यानं पाठवलेलं आहे, इथं दिसायला आलेलं आहे. हां, आयसोलेशनची आपल्याकडे एक एनर्जी आलेली आहे. रिस्पेक्टिव्हिटीची एनर्जी निघून आलेली आहे आपल्याकडे. बर्डनची एनर्जी निघून आलेली आहे. वी आर द वर्ल्डची एनर्जी निघून आलेली आहे. फ्रेंडलीनेसची एनर्जी निघून आलेली आहे आपल्याला. ॲडवाइस काय आपण विचारण्यासाठी आपण दुसऱ्या डेकचा वापर करतोय. न्यू विजनची एनर्जी निघून आलेली आहे. पुन्हा आपल्याकडे अबंडन्स, जे तुम्हाला मी मगापासून जे प्रिडिक्शन केलेलं होतं, जे डिस्क्राईब केलेलं होतं, जी आपली एनर्जी ते निघून पडलेली होती की तुमच्या लाईफमध्ये 2024 हे वर्ष अबंडन्स घेऊन यायला आलेलं आहे. तर त्याला क्लिअर कट एंजल्सनी आणि युनिव्हर्सलनं आपल्याला पुन्हा मेसेज दिलेला आहे. आणि द फूलची एनर्जी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेलं आहे. आपल्याकडं 2 वेळा आपल्याला फूल आलेलं आहे. एक तर पहिल्या टॅरोटच्या डेकमधून आपल्याला फुलची एनर्जी निघून आलेली आहे आणि या डेकमध्ये पण आपल्याला द फुलची एनर्जी निघून आलेली आहे. द फुलची एनर्जी याचाच अर्थ असा होतो की तुम्ही एक जी गोष्ट करणार आहात पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करणार आहे आणि ती जी गोष्ट तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीवर तुमचं कंट्रोल असणार आहे. फक्त इथं बऱ्याच वेळेला काय होतं की जो एक ओव्हर कॉन्फिडन्सचा जो विषय मी सांगितलेला होता, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये हातून खूप साऱ्या चुका होऊ शकतात. यासाठी पण आपल्याला फुल एनर्जी आपल्याला पुन्हा एक्सप्लेन करण्यासाठी तीच आलेली आहे. तर इथं आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही आहे. जे पण गोष्टी करायच्या आहेत पूर्ण स्टडी अलर्ट राहून आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, अवेअर राहून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आयसोलेशनची एक आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे. पास्ट लाईफमध्ये ज्या काही गोष्टी थोड्याशा झालेल्या होत्या मानसिक ताणतणाव वाढवणाऱ्या, त्या एनर्जीला अजूनही आपण धरून बसलेले आहात. तर त्या एनर्जीतून आपल्याला बाहेर थोडं पडायला इथे सांगायला आलेलं आहे. रिस्पेक्टिव्हिटीची एनर्जी आलेलं आहे आपल्याला. जे आहे ते इथं मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःचं एक हिलिंग करण्यासाठीची एक आपल्याला एनर्जी आलेली आहे. कारण यावर्षी 2000 कारण कर्क राशी मुळात इमोशनल असते. इमोशनल झाल्यामुळं त्याला बऱ्याच डिसिजन त्याचे चुकीचे ठरवू शकतात. तर इथे पुन्हा पुन्हा आपल्याला युनिव्हर्सकडनं जो ॲडवाईस यायला आलेले आहेत, थोडंसं आपल्या स्वतःचा एक इमोशन सांभाळण्यासाठी यायला आलेत. किंवा जर आपलं इमोशन कंट्रोल नसेल तर खूप साऱ्या गोष्टी आपण जे अचीव केलेल्या आहेत किंवा जे आपल्याकडे पॉझिटिव्ह येऊन आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक कारण नसताना एक विघ्न येऊ शकतात. म्हणून एक मेडिटेशनचा सहारा घेऊन स्वतःला एक हिलिंग करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. बर्डनची आपल्याकडे एनर्जी आलेली आहे. बर्डनची आपल्याला सांगायला आले जे मागचे जे काही 2-3 वर्षामध्ये तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी जे चाललेल्या होत्या निगेटिव्ह याच्यामधल्या जे चाललेल्या होत्या ते ब्लॉकेजेस तुम्ही जे क्रिएट करून ठेवलेले आहेत ते ब्लॉकेजेसमधून स्वतःला रिलीज करून घ्यायचं आहे, ते सोडून द्यायचे आहे. कारण पॉझिटिव्ह येणं तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी ॲट्रॅक्ट व्हायला लागलेल्या आहेत. तर या बर्डनपासून थोडंसं स्वतःला एक सावरायला सांगितलेलं आहे. अबंडन्स तर आपल्याकडे आहे. न्यू विजनची एक एनर्जी आलेली आहे. फ्रेंडलीनेसची एनर्जी आलेली आहे. जे तुमचे एक मित्रमंडळी वगैरे जे आहेत, जे जवळचे लोक आहेत, जे शेअरिंग केअरिंग करणारे लोक आहेत ते तुम्हाला पुन्हा तुमच्या लाईफमध्ये येत राहतील आणि या साऱ्या गोष्टीतून तुम्हाला एक न्यू विजन मिळत जाईल. एक नवीन नवीन गोष्टी काय करायच्या काय नाही करायच्या याला गाईडलाईन देणार आहे. गुरुच्या स्वरूपामध्ये काही तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहेत. तर साधारणपणे अशी होती आपली कर्क राशीची एनर्जी, जी की आपल्याला एनर्जी निघून आलेला आहे या 2024 या वर्षामध्ये. अबंडन्स आहे, प्रॉस्पेरिटी आहे, ग्रोथ आहे, फायनान्शियल एनर्जी खूप चांगल्या पद्धतीने निघून आलेली आहे. ज्यांना पण बाहेर जाण्याचं एक संधी इथे आपल्याला निघालेली आहे, व्हिजाच्या रिलेटेड कोणाची कामं थांबली होती तर ती कामं आपल्याला पूर्णपणे होणार आहेत, ही आपल्याला एनर्जी निघून आले. ज्यांच्यासाठी पण रिलेशनशिपमध्ये काही मतभेद चाललेले होते, काही कठीण प्रसंग चाललेले होते, काही कोर्ट मॅटरपर्यंत गोष्टी गेलेल्या होत्या, त्यांचं पुन्हा इथं रियुनियन होताना आपल्याला दिसत आहे. लव्ह रिलेशनशिपची एनर्जी आपल्याला ही सांगत आहे की थोडासा डिले होईल, पण तुम्हाला मॅरेजपर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला एक ही पण गोष्ट होऊ शकते. थोडासा आपल्याला टप्प्याटप्प्यानं जावं लागेल किंवा थोडा टाईम देत आपल्याला तिथे जावं लागणार आहे.
पुन्हा आपल्याला इकडे जे निघून आलेलं आहे, जी काय तुमची स्वप्न होती ती स्वप्न बऱ्यापैकी 2024 या वर्षामध्ये साकार होणार आहेत. बेबी स्टेप्स आपल्या घरामध्ये दिसायला लागलेले आहेत. जे पण कन्सिव्हच्या प्लॅनमध्ये आहेत त्यांच्या घरामध्ये पण एक काहीतरी गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहे. इथे साधारणपणे आपली हेल्थ, वेल्थ, प्रॉस्पेरिटी, ग्रोथ, अबंडन्स, रिलेशनशिप या सगळ्यामध्ये आपली जी कर्क राशीची एनर्जी आहे ती पूर्णपणे पॉझिटिव्ह निघून आलेलं आहे. पुन्हा एकदा कर्क राशीवाले जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना एकदा अभिनंदन मी करते आणि 2024 आपल्यासाठी जे एक आणून ठेवलेलं आहे त्याचं तुम्ही स्वागत करा आणि दोन्ही हातानं एक युनिव्हर्सलला एक धन्यवाद मानून आपल्या जीवनाची सुरुवात नव्याने पुन्हा करा. तर माय टॅरो रीडिंगमध्ये आपल्यासाठी आजच्या कर्क राशीचं मी प्रिडिक्शन दिलेलं आहे. जेवढं आपल्याला ज्या गोष्टी रेझोनेट होतात तेवढ्या ठेवून घ्या, ज्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होत नाहीत त्या सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा उद्याच्याला आपली जी राशी आहे ती सिंह राशीसाठी उद्याच्याला मी याच वेळेला आपल्याला पुन्हा भेटण्यासाठी येत आहे. थँक्यू व्हेरी मच.